हाय म्हणून आम्ही हाय, नाहीतर पाणी कम चाय हाय बघ. ए दुर्गे, येडी झालीस काय तू? कुठली भाषा शिकून आलीस तू? अगं जेलात असलंच काय काय बोलतात. पण आता आलीस ना मग बाहेर. होय, तुझ्या कृपेनच. आणि तुला किती वेळा सांगायचं ग, हे असलं काही करत बसू नकोस म्हणून. चल उठ. ताई, तुझे उपकार मी कधी विसरणार नाही बघ. अगं ताई, तू जर का मला जेलातनं बाहेर काढलं नसतंस तर माझं काय झालं असतं ग? बन आहेस आमची. असं कसं तुला जेलात राहू देऊ आम्ही? काय बी झालं तरी आम्ही नाती जपतो. पण हे आमच्या घरच्यांना कळत नाही. नाही ताई, समध्यासनी कळत होतं. पर ती मास्तरीन जेव्हापासून आपल्या घरात आली का नाही, तेव्हापासून समधीच अशी येड्यावानी वागायलेत का? लई उडत होती नव ती मास्तरीन. पर बरं झालं अधिपतीने तिला बाहेरचा रस्ता दावला. शेवटी किती बी काय बी झालं ना, तरी अधिपती तुला जे पाहिजे तेच करणार बघ. अधिपतीने बाहेरचा रस्ता दाखविला असला तरी त्या इतक्या सहजासहजी जाणार नाहीत. एवढे शिकल्या सवरलेले आहेसा तुम्ही, एवढे समंजस आहेसा, सगळ्या गोष्टी एवढ्या चांगल्या कळतात तुम्हाला. मग आपलीच फॅमिली, आपण समजून घेऊया की. हेच 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 म्हणते मी. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती अधिपती? तुमच्या फॅमिलीमध्ये ना तुम्ही सिलेक्टिव्ह लोकांना समजून घेता. म्हणजे ज्यांना समजून घ्यायचंय त्यांना नीट समजून घेता, पण ज्यांना समजून घ्यायचंच नाहीये त्यांना वाऱ्यावर सोडता. वाऱ्यावर नाही सोडलेलं आम्ही तुम्हाला. तुमच्या वडिलांचं काय? तेही फॅमिलीच आहेत ना? अहो त्यासनी कशाला मध्ये घेत आहे आपल्या नवऱ्या बायकोच्या नात्यात? नवरा बायकोच्या नात्यामध्ये भुवनेश्वरी मॅडम आलेल्या चालतात? त्यामध्ये नाही आहेत. मग तुम्ही जो निर्णय मला घ्यायला सांगितला तो कुणामुळे? अहो निर्णय घ्यायला सांगितलं त्याशिवाय ते गुराळ थांबलं नसतं, भांडण थांबलं असतं काय? अच्छा, म्हणजे भांडण थांबायला हवं म्हणून तुम्ही तसं म्हटलात, म्हणून तुम्ही निर्णय घ्यायला सांगितला. मग सांगा मला, कसं थांबेल आपलं भांडण? कसं थांबेल म्हणजे काय जगबुडी आल्या होय? आमचं चुकलं, तुमचं चुकलं, जे झालं ते सोडून देऊया, पुढे जाऊया. आईसाहेबांची माफी मागा, विषय संपून टाका. माफी? मोठे तुमच्यापेक्षा, वयाचा तरी मान ठेवा. असा विश्वासच नाही बसत आहे तुमच्यावर. तुम्ही त्या बजाला घेऊन आला, काय झालं? ते तो खोटं बोलत होता म्हणून. म्हणजे सिद्ध काही झालंच नाही ना. पण म्हणून त्या बरोबर आहेत असं होत नाही ना अधिपती. त्या चुकीच्या आहेत असं बी होत नाही ना. पण मग अहो, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. तुमच्यावर माझा विश्वास आहे म्हणून फक्त मी तुमच्या बाजूने नाही उभा राहू शकत. पण भुवनेश्वरी मॅडमच्या बाजूने उभे राहू शकता. त्यांच्या विरुद्ध काही सिद्ध झालंच नाही. मग माझ्या विरुद्ध झालंय का? सोडा आता ताणू नका मास्तरीनबाई, आता बास हो ताणू. अधिपती, मी नाही टाळते. तुम्हाला कसं सांगू मी? तुम्हाला का कळत नाही अधिपती? हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने केलंय. त्यांनी बाबांना आजारी ठेवलं, मला वेडी करण्याचा प्रयत्न केला, सगळं. तुम्ही तिढा सोडवायचा प्रयत्न करतो, तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तिढा वाढवताय. तिढा कसा सोडवायचा ना हे तुम्हाला नाही कळत अधिपती. मग तुम्हाला कळते काय? मी सांगते, तुम्हाला पटत नाहीये. परत तेच. तो बजरंग खरं बोलला होता माझ्याशी, नंतर चक्र फिरली आणि त्यानं. हे बघा, आता तुम्ही आता त्या बजासारखी 30 स्टेप परत परत वाजवताय. तुमच्या डोसक्यात प्रकाश पडत नाही काय? लग्न झालंय आपलं अधिपती, मी बायको आहे तुमची. तुमची बायको तुम्हाला सतत कानी कपाळी ओरडून सांगते, तरीही तुम्हाला कळत नाहीये. हा नाही कळत, आम्ही शिकलेलो नाही, अडाणी आम्ही. बघा आता कुठला विषय कुठे नेताय तुम्ही? काय म्हणणं काय आहे तुमचं? मी सांगितलंय की 10 वेळा सांगते अधिपती, भुवनेश्वरी मॅडम पासून तुम्हाला, मला, या घराला, बाबांना, सगळ्यांना धोका आहे. परत तेच तेच बोलून काय परिस्थिती बदलणार आहे का? मग त्यांना या घरात ठेवून परिस्थिती बदलणार आहे? अहो घरात ठेवून म्हणजे हे काय बोलतो तुम्ही? काय भाषा आहे? माझं डोसकं फिरतंय मास्तरीनबाई, आता ग बसा. हा मग काय? मग डोकं फिरते तर काय करणार तुम्ही? मला घराबाहेर काढणार ना? काढा अधिपती. तुम्हाला आता कळत नाहीये, पण काही दिवसांनंतर तुम्हाला कळेल की मी बरोबरच बोलत होते. मग पश्चाताप होईल तुम्हाला. तुम्हाला कळेल की माझी चूक नव्हती, तुमचा ब्रेन वॉश केलाय त्यांनी. झालं का तुमचं बोलून? पण कळलं नाहीच आहे तुम्हाला. नाहीच कळत आहे तुम्हाला, काहीच कळत नाहीये. मला बाहेर काढायला निघालाय तुम्ही अधिपती, पण त्या बाईचा खरा चेहरा तुम्हाला कळत नाहीये. आणि मला म्हणतात निर्णय घ्या. अरे तुम्ही घ्या निर्णय.
तुम्ही घ्या निर्णय, तुम्ही त्यांना जायला सांगा. तुम्हाला अजून बी असं वाटतं तुमची काहीच चूक नाही? नाही. तुम्हाला असंच वाटतं की फक्त आई साहेबांची चूक आहे? हो. चहा घे. अधिपती आला घरी वय आला. आणि रात्रभर बाहेर राहायची काय गरज होती आई? कुठे होता कुठे तो? तो फॅक्टरीत होता. फॅक्टरीत? त्या बिचाऱ्या अक्षराला काय वाटलं असेल याची जराही काळजी नाही ना त्याला. पण फॅक्टरीत कशाला गेला होता आई? आता मी तरी काय सांगणार. जाऊ देते, तुम्ही चहा घ्या, बसा. अक्षरा? हाय अजून. अक्षरा जायला नकोय आई. मला बी वाटतं या ते नग जाया. तुम्ही बोलता का एकदा तिच्याशी? बोलून बघा ना प्लीज. अहो ते आता नवरा बायको दोघं बोलत असतील ना. अधिपती बोलत नसेल तिच्याशी, भांडत असेल भुवनेश्वरीची बाजू घेऊन. अहो नवरा बायको आहेत, भांडायचेच. जिथं प्रेम आहे ना तिथं भांडण आलंच बघा. हे प्रेमाचं भांडण नाही नाही, हे तुमच्या मुलीनं मुद्दाम लावलेलं भांडण आहे. असं कोणी भांडण लावू शकत नाही. आणि मी काय म्हणते, नका काळजी करू. देव आहे नव, समजा ठीक होईल बघा. माझा देवावरचा विश्वास सुद्धा उडायला लागलाय आई. नका असं बोलू. जगात देव हाय. अहो तो समजा बघत असतो बघा. येळ आली का नाही समजा ठीक करेल बघा. त्या दोघांचं प्रेम खरं आहे नव, मग त्यांना कोणी बी दूर करू शकत नाही. ती भुवनेश्वरी तुमची मुलगी आहे हे कधी कधी पटत नाही आहे. केवढा फरक आहे तुम्हा दोघींच्या मध्ये. माझीच मुलगी आहे, पण काय तिनं बी लय सोसले नव. लगेच तुम्ही मुलीची वकिली करायला लागलात का? अहो नाही नाही, मी कशा पायी वकिली करू. आणि माणूस काय वरून वाईटपणाचा शिक्का मारून येत नाही. परिस्थिती वाईट असते, मग माणूस तसा बनत जातो. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी जे काही वागतेय त्याच्यामध्ये परिस्थितीचा दोष आहे, भुवनेश्वरीचा नाही. हा परिस्थितीचा आहे, थोडा तिच्या हट्टीपणाचा पण आहे. आई तुम्ही कधी बोलत का नाही भुवनेश्वरीशी? तुम्हाला काय वाटतं मी तिला समजावलं नसेल? लय समजावलं, लय बोलले तिच्याशी. पण कसं आहे नव, एकदा का पोरं मोठी झाली नव, का आई बापाचं नाही ऐकत. नाही बदलू शकत आई बाप त्यासने. असं नाही आहे. तुम्ही नीट शब्दात बोला तिच्याशी, खडसावून बोला, तिला आरसा दाखवा. ती ब्याज जर या घरात राहणार असेल ना तर तिनं बदलायला हवं. आणि आई तुम्ही बोललं पाहिजे. आता तुम्ही अधिपतीशी बोलू शकता, तुम्ही त्याला बदलू शकता. तेच तिचं आहे. चांगली चंचीला या घरची सून करून घेतली असती. कुठल्या मुहूर्तावर ही अवदसा भेटली अधिपतीसनी कळून झाली. अगं वाटोळ केलं ग तिनं त्यांचं. आणि तिच्या अंगात एवढी मस्ती का ती तुला घराबाहेर काढायला सांगती. अगं ताई, मला चंचीनं समजा सांगितलं, तिनं तर सहनच नाही झालं ग. ती गेली तिच्या बापाकडे निघून. ताई तुला सांगते, कलियुग आहे बघ हे. तू या घरासाठी एवढं काय काय केलंस आणि तिनं तुझ्यावर कशी येळ आणली बघ. तास कर ग दुर्गे. आता नाही बस करायचं ताई. अगं तिनं तुझं लगीन मोडलं ना. आता तू तिचं लगीन मोडल्याशिवाय गप्प राहू नकस ताई. तू तिचं लगीन मोड, तरच न्याय होईल. म्हणजे पुढे काय अधिपती? हा पुढे काय? मला असं वाटतं की माझं काही चुकलेलं नाही. माझी खात्री आहे की सगळं भुवनेश्वरी मॅडमनी केलंय. पुढे काय? आता तुम्ही खरंच तुमचा काय तो निर्णय घ्या. म्हणजे तुम्ही खरंच मला जायला सांगताय? सांगा ना, तुम्ही खरंच मला जायला सांगताय का? तुम्ही जायला सांगताय, त्यांची दुसरीकडे व्यवस्था करूया असं म्हणलं तुम्ही का? कारण तेच योग्य आहे घरासाठी. या घराला काय पाहिजे ते या घराला विचारा ना. मी नकोय का या घराला? तुम्हाला या घरातली माणसं नव आहेत मास्तरीन. फक्त एक बाई. नाही
आई आई साहेब आहेत त्या आमच्या. आई नाही येत त्या तुमच्या अधिपती, आई नाही येत त्या. ताई तुला कळतंय ना व? अगं तू तुझा प्लॅन केलतास, तुझं स्वप्न पुरं व्हायच्या वाटेवर आलत आणि ही वया आडवी आली. ताई तुला सांगते, तू का नाही तिला सोडू नगस. तू तिला तिची लायकी दाव, तिला उद्ध्वस्त कर. दुर्गे तुझ्या नरड्यात पळी घातली पाहिजे. काय झालं ताई, माझं काही चुकलं का? जे करायचं असतंय ते बोलायचं नाही आणि जे बोलतो ते नाही करायचं. म्हणजे मला काही बी कळलं नाही ताई. नाहीच कळणार, म्हणून जरा थोबाड बंद ठेव. म्या माझं थोबाड बंद ठेवते ताई, पण तू का नाही तिच्यासाठी या घरचा दरवाजा बंद कर. या घरचा दरवाजा आम्ही नाही बंद करणार त्यांच्यासाठी. मग कोण कर? अधिपती ऐका, ऐका माझं, तुम्ही इथे बसा. हा या या बसा इथे बसा. हे घ्या पाणी घ्या. अधिपती हे बघा, ऐका ऐका अधिपती, ऐका माझं. हे बघा, तुम्हाला भुवनेश्वरी मॅडमनी जन्माला घातलेलं नाहीये. हा त्यांनी, मला सांगा, त्यांनी जर तुम्हाला जन्माला घातलं असतं तर त्यांच्या आतड्याला पीळ पडला असतं की नाही? हा आपल्या मुलाचं कल्याण व्हावं असं वाटलं असतं ना त्यांना. पण असं नाही वाटत आहे की नाही त्यांना. त्यांचं प्रेम नाही तुमच्यावर, त्यांचं या घरावर, बाबांवर, कुणावरच प्रेम नाहीये, जिव्हाळा नाहीये, माया नाही, काहीच नाही अधिपती. फक्त आकस आहे. त्यांना या घरानं त्यांना जे स्थान हवं होतं ते कधीच दिलेलं नाहीये. त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दिलेली नाहीयेत, म्हणून त्यांच्या मनात राग आहे, राग. त्यांना अटक करता तुमच्यावर प्रेम करण्याचं. त्यांचं प्रेम पण स्वार्थी अधिपती, ते कुणाचं नाहीये. तुम्ही काय बी म्हणा, काय बी समजा, तुम्हाला काय वाटतंय त्यानुसार काही गोष्टी ठरणार नाहीत. आमच्या लहानपणापासून त्या माऊलीनं आमच्यासाठी काय केलंय काय नाही ते फक्त आम्हाला माहिती, बाकी कोणाला काही माहिती नाही. तुम्ही किती बी बेंबीच्या देठापासून ओरडून काय बी बोलला ना, तरी माझं आणि आईसाहेबांचं नातं हे आबाधितच राहणार. आणि आपल्या नात्याचं काय? ते ठरवा तुम्ही. मला हवंय अधिपती आपलं नातं, आपला संसार हवाय, आपली फॅमिली. मला सगळं हवंय अधिपती, मला सगळं हवंय. फक्त नवरा पाहिजे आणि त्याची माणसं नको असं होऊ शकत नाही ना. असं नाहीच आहे अधिपती, असं नाहीच आहे. मला तुमचे बाबा माझ्या बाबांसारखे आहेत. कारण ते तुमच्या मनासारखं सगळं वागतात म्हणून. अहो नाही, असं नाही आहे, मुद्दा तो नाही आहे मग अधिपती. काय मुद्दा आहे तुमचा? आम्ही आमच्या आईसाहेबांनी हाताला धरून बाहेर काढावं, हा ह्यो मुद्दा आहे. त्यासनी वृद्धाश्रमात टाकावं ह्यो मुद्दा आहे काय? मग आपला संसार सुखाचा होईल असं वाटतंय तुम्हाला? जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल ना, तर तुम्ही आम्हाला ओळखलेलंच नाही. प्रेम आहे म्हणता ना अधिपती. म्हणत नाही, प्रेम हाय, जीवापाड आहे. मग कुठे गेलं ते प्रेम? सगळे इथंच आहे, तुम्हाला दिसत नाही. तुमच्या डोळ्यावर तिरस्काराची पट्टी आहे. तुमच्या डोळ्यावर झापडं बांधलेत अधिपती त्यांनी. असतील. आपला संसार मोडण्या इतपत अधिपती तुम्ही. संसार मोडण्या इतपत म्हणजे काय म्हणायचं? संसार मोडण्या इतपत म्हणजे जर तुम्ही असेच वागत राहिलात तर नाही, जाऊ दे. मी ठरवलं होतं तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, कारण मला माहित होतं यातून काहीच निष्पन्न होणार नाही. तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहात आता. कारण तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहे. ठीक आहे, मग बोलायलाच नको आपण. बॅग भरू नका तुम्ही, थांबा. मीच थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय या घरात. थांबा, तुम्ही का जाताय बाहेर? आपण एकत्र राहिलो तर भांडणं होणार. अधिपती थांबा, जायला मी हवं.
हे सगळं साचलंय तुमच्या मनात मला माहित नव्हतं. हे सगळं असं वाटत होतं तुम्हाला आईसाहेबांविषयी. मला कोणतं अनोळखीच आहे तुम्ही असं वाटतंय माहितीये. अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण एकमेकांचा जीव घेऊ. जीव घेऊ? हे काय बोलताय तुम्ही अधिपती? नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कुणीतरी गेलं पाहिजे. कुणीतरी जायचंच असेल तर तुम्ही कशाला जाताय? तुमचं घर सोडून. मी जाते. मी जाते घर सोडून. ठीक आहे बा. आता तुम्ही या घरातनं गेल्यावरच मी परत येईन. टूटता ना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का टूटता ना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का आधिपती. अरे एवढ्या घाईघाईत कुठं चाललास? बाहेर चाललोय जरा. बाहेर म्हणजे कुठं? बाहेर चाललोय जरा, जातो लांब जातो कुठेतरी. काय चाललंय तुझं? रातभर बी बाहेर, आता बी बाहेर. गरज आहे बाहेर जाण्याची. काय गरज नाहीये. तू थांब, कुठं जायचं नाही. मला बोलायचंय तुझ्याशी. का बस असं करू नको आजी. मला आता अडवू नको. मला जाऊ दे. मास्तरीनबाई गेल्यावर मला फोन कर. अरे ऐक, खरंच चाललंय ती? जातील. अरे सांगतोस काय मला? थांबव की तिला. नको ग, वाद होतील. होऊ देत वाद. नवरा बायको तेवढं चालतं. काय नाही, अति झालं आता. मला जायला पाहिजे. जाऊ दे मी. अरे तू गेलास का ती बी जाईल? तुला असं का वागतोय यास? अरे बायको आहे तुझी ती. जरा समजून घे तिला. अरे संसार म्हटला की भांड्याला भांड लागतच बघ. तू तरी समजून घे की आजी. काय समजून घेऊ मी? आता आम्ही जरा वेगळं राहिलेलं बरं आहे काही दिवस. काय नाही, त्या माहेर जातील, काही दिवस आराम करतील. त्या गेले की फोन करू. ऐक, अरे ऐक. हे अंबाबाई, हरलेले श्वास है आणि मी त्यांच्या बरोबर या घरात राहणार नाही. ठीक आहे, मग असं असेल तर तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं. अजून काही काळ एकत्र राहिलो ना आपण एकमेकांचा जीव घेऊ. नजरेआड झालं पाहिजे जरा आपण. कुणीतरी गेलं पाहिजे. मन तरीही सारखे आता तुम्ही या घरातनं गेल्यावरच मी परत येईन. हसताना हसतो हा भास का सांगना तुटताना तुटतो जीव दुर्गे, तुला किती वेळा सांगायचं हे असलं काही करत बसू नकोस म्हणून. अगं ताई, असू देत ग. तुझ्या डोसक्याला काही कमी ताप आहे वय? डोसक्याला ताप आहे म्हणून तू आमचे पाय चेपायलीस मग डोसकं चेपू काय? ना ग? बस चुपचाप. तेच तर बसवणं झालंय ग ताई. म्हणजे अगं ताई, तिची काय तर खबरबात काढली पाहिजे का नाही? म्हणजे बघा, तिचा सकाळ धरणं काय बी आवाजच नाही ग घरात. ताई, मी बघून येऊ का पटशिरी? मला तर भीतीच वाटायल्या. त्या मास्तरनीनं गोड बोलून बोलून का नाही अधिपतींचं मत न ग बदलाय. नाही म्हणजे बायको आहे ना ती, उग लाडा बिडात आली तर अधिपतीसनी पागा येळ लागणार नाही ग ताई. आणि तुला तर माहीतच आहे की तिच्या अंगात किती 36 नखरे आहेत ते. ताई, तुला सांगू ती काय तर करणार. मी पटशिरी जाऊन बघू का? काय गरज नाही.
बस चुपचाप. ताई अगं असं हातावर हात धरून बसलेलं कसं चालेल? त्यासनी दूर करायला काय तर प्रयत्न करायला लागेल ताई आपल्याला. आपण त्यासनी दूर करायचं नाही तर त्यासनी जवळ आणायचं, एकटं सोडायचं. दोघात तिसरा आला का नाही की माणसं जवळ येतात. माणसाची सायकोलॉजीच आहे ती. पण दोघंच असली की डोसकं फोडतात एकमेकांची. त्यामुळे त्यांना लांब करायचं असेल तर आपण त्यांना दोघांनाच सोडायचं, आपण मधी पडायचं नाही. आणि असं नाही झालं तर आम्ही आमचं नाव बदलू, भुवनेश्वरीचं दुर्गेश्वरी करू.